प्रेमविवाह केलेल्या मुलीने कागदपत्रांसाठी आपल्याच आई वडील व भावास शिवीगाळ व मारहाण तसेच विनयभंग केल्याची घटना पठार भागातील वनकुटे गावात घडली असून घारगाव पोलीस ठाण्यात 11 जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मुलीने 1.5 महिन्यांपूर्वी घरातून पळून जाऊन पिंपळदरी येथील तरुणाशी प्रेमविवाह केला। त्यानंतर मुलगी कागदपत्रे नेण्यासाठी बापाच्या घरी आली असता आईने कागदपत्रे न दिल्याने मुलीने आईस मारहाण केली। हे पाहून संतापलेल्या वडिलांनी मुलीला 2 चापटे लावल्याने सदर मुलीने सासरची काही मंडळी तसेच नातेवाईक व जमाव गोळा करून कागदपत्रांसाठी वडिलांच्या घरात जमावासह घुसून उचकपाचक करत आई वडील व भावास जबर मारहाण केली। तसेच जमावाने व नातेवाईकांनी मुलीच्या आईचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे। कल्पना शेळके माझी मुलगी पळून गेलेली आहे महिन्यापूर्वी। तिने पळून गेल्यामुळे मी तिचा सगळा संबंध तोडून टाकलेला आहे। पण तिने तरी पण यांनी ती जे पळून गेली त्यांच्यासोबत गेले, त्यांनी एकाचं 2 शिकून परत तिला घरी लावले। ती ज्या टायमाला गेली तिने त्याच टायमाला कागदपत्र काय होतं तेवढंही घेऊन गेलेली आहे। तिला साथीला जोडीदार होते, त्यांनी सगळं पळून नेलेलं आहे। पण तरी मी तिला आम्ही विचारलंच नाही का तू पळून गेली काय झालं। आम्ही 4-5 दिवस पुण्याला जाऊन तिचा तपासही केला तरी आम्हाला भेटली नाही, त्यांनी लपून ठेवली। मग आम्ही तो विषय सोडून दिला, पोलीस स्टेशनलाही कंप्लेंट केली। ते म्हटले आल्यावर आम्ही सांगू, त्यांनी पण आल्यावर आम्हाला सांगितलं नाही। तिचं लग्नही झालं तरी आम्ही गेलो नाही। पण त्यांनी महिन्यांनी परत आम्हाला इकडं पोरीला लावलं। महिनाही नाही झाला, 15-3 वर्ष झाले लगेच तिला पोरीला लावलं। पोरीला लावून तिने आम्हाला मारहाण करण्याचा प्रयत्न केला। लगेच आल्या आल्या काठीने मला मारलं। मारल्यानंतर मी तिला म्हणलं आम्ही तुला जन्म दिलेला आहे, तू आमच्यावर मारते, एवढं मोलमजुरी करून तुला शिकवलं त्याचा फायदा तरी काय झाला। जर फायदा आम्हाला अशा मुली नाही दिलेल्या परवडल्या, पुढेही असो, पण अशा मुली देवाने नाही देऊ। त्या आईबापांचा तळतळाट घेऊन ती मुलगी पळून जाते, त्या मुलीला घरात थारा तरी कसा द्यायचा। आमच्या लहान लहान लेकरांना आम्ही मुलांना शिकवलं नाही पण तिला शिकवलं। इथून पुण्याला नेली, पुण्याला शिक्षण दिलं। त्या शिक्षणाचा तिने गैरफायदा घेऊन आमच्यावर जे नाही ते आरोप लावून मुलगी पळून गेली। सगळ्या एवढ्या होत्या नाही तेवढं आम्ही तिच्यासाठी केलं। शेवटी पळून गेल्यावर मुलगी घरात का घ्यावा आम्ही, नाही म्हणून मी तिला घराच्या बाहेरच ठेवलं। तिने आम्ही कुलूपही घातलं पण तिने ते विचारलंच नाही, ती कुलपही तोडायला लागली। आणि कुलप तोडतानाही आणि मग मलाही राग आल्यावर मी 2 थापडी मारल्या तिला। 2 थापडी मारल्यानंतर तिला काढून दिलं। तिचे वडील आले त्याच्यावर, तिने त्यांनाही हात उगारला। हात उगारल्यावरती त्यांनीही 2 थापडी तिला मारल्यानंतर ती निघून गेली। मारल्यानंतर जिथे होती ते तेवढे आणून आमच्या घरामागे रंजाबाई हांडे, राजाराम हांडे त्यांच्या तिथं त्यांनी बैठक मारली होती। सगळे दारू पिऊन आले होते तिथं। त्यांनी एवढ्यानी येऊन आम्हाला घरात 30-35 माणूस होतं, त्यांनी घरात घुसून मारलं। माझे तर जिट्या धरू माझे केसांचे तर हालच करून ठेवले। माझे बुचके काढले, अंगालाही बी वरखुडे मारलेत। छेडछाड करण्याचाही प्रयत्न घरात घुसून केला। विकास कोरडे यांनी तर खूपच मारलं। राजाराम हांडे, बाबू हांडे, राजू सातपुते यांनी पण खूप मारलं। खूप आम्हाला घरात घुसून मला सुद्धा मारलं। भाऊसाहेब भोजने यांनी सगळ्यांनी आम्हाला खूप एवढं मारलं तर आम्हाला हलता सुद्धा येईना। माझ्या नवऱ्याच्याही डोक्यात काठ्या मारल्या, छातीवरही मारलं, माझ्या मुलाच्याही पाठीत काठ्या बुक्क्याने मार केला। आणि ह्या मुलीला आम्ही कसा थारा द्यायचा। ज्या टायमाला मुलगी इथून पळाली त्यांनी पळून लगेच घारगावला पळून लावली आणि मुलगीला काढून दिलं। मग यांनी आम्हाला मारलं। आमचे सगळे मोबाईल होते तेवढे त्यांनी जप्त केले। रेकॉर्ड केलं होतं ते त्यांच्या हाताने कट केलं आमच्या घरातच आणि मोबाईल त्यांच्या खिशात ठेवले। आणि मोबाईल ठेवल्यावर मग त्यांनी आम्हाला परत मारायची सुरुवात केली। आमच्या कड्या बी तोडल्या, काही घरात घुसायचे, काचा बिचा फोडायचा प्रयत्न केला। पण तरी बी आम्ही गप्पच बसलो, आम्ही काहीच बोललो नाही। आम्हाला काहीच करता येईना। माझ्या गळ्यात मंगळसूत्र होतं, मी काही एवढी मोठी नाही आहे का, माझ्या खूप डागडूग होते। 1-1.5 तोळ्याचंच असेल ती होते, 1-1.5 तोळ्याचं। तेही त्यांनी कुठं माझं घेऊन पळायला तेही सांगितलं नाही। घरामध्ये माझ्या येऊन सगळी अशी नासाधूस केली। त्याच्यामध्ये माझे पैसे होते, 2.25 लाख रुपये मला आता हप्ता भरायचा होता, तोही मी घरात आणून ठेवलेला होता। कारण की एकाच खात्यावर नेऊन टाकून ते पैसे भरता येतात, असे 17 ठिकाणी नाही। कामाचे पैसे मी गोळा करून ते घरात ठेवले। त्यांनी त्या नासाधुशीमध्ये सगळ्यांनी माझं उद्ध्वस्त करून टाकलं।
ज्या उद्ध्वस्त केलेल्या मुलीला आम्ही साथ कशी द्यायची? जी मुलगी आणि जिकडे निघून गेली ती माझी सख्खीच नणंद होती आणि जिने इथून पळून लावलं ती माझी मावस नणंद होती आणि तिचं सगळं कुटुंब, जावाई, लेकी, लेक सगळ्यांनी येऊन मला एवढं मारलेलं आहे माझ्या घरात. आणि माझ्या घरात मी पहिल्यांदा एकटीच होते आणि नंतरला माझा नवरा आणि माझा मुलगा मी फोन करून बोलावलं. त्या टायमाला त्यांनी सगळ्यांनी एवढी आणि आजूबाजूलाही 5-50 माणूस बघायला उभं होतं. सगळं आम्ही रेकॉर्ड केलेलं होतं पण त्यांना ते नाही देखावलं. त्यांना वाटलं सबूत होईल म्हणून त्यांनी खूप मारहाण करून ते मोबाईलसुद्धा आमचं हे केलेलं. घरात एवढी नासाडी केली तर आम्हाला हलता सुद्धा येईना का उठता सुद्धा येईना. आणि एवढी धमकी दिली का जीव मारण्याची धमकी दिली की गाडीच्या टायर खाली घालू, तुम्ही कुठेही भेटा तुम्हाला गाडीच्या टायर खाली घालू, नाहीतर तुमचं घरदार पेटून देऊ, एवढंही आम्हाला सगळ्या धमक्या दिल्या. आम्ही काय बोलणार? एवढं 5-50 माणसापुढं आम्ही 2 ते 3 माणसं काय करू शकतो? एवढंही असून त्यांनी लोकांना सांगितलं की तुमचं कुणीच कैवारी आलेलं नाही तुम्हाला पुढे येण्यासाठी, कोण तुम्हाला सोडवायला आले आणि येणार का नाही, कारण की येतील कशी लोक, सगळे आमचंच गणगवत होतं, त्यांनीच आमचा गाव केलेला आहे. एवढा पाठीत गाव घालतील आम्हाला असं माहीत सुद्धा नव्हतं. गलिमा कावा करून आमच्या घरी येऊन त्यांनी आमचा डाव साधून आम्हाला मारलेले. याच्यावर अजून आम्ही काय केलं पाहिजे? अशी मुलगी जर जन्माला येताच मेली तर चांगलं होईल, कोणत्याच आईबापांना एवढं दुःख भोगायला नाही लागणार. ज्या मुलीने आईबापांनी तिच्यासाठी एवढं केलं ना, तिचं कधीच चांगलं होऊ शकत नाही. आणि ती सगळीच कागदपत्र ते सगळी तिच्याजवळ आहे. मी माझी मुलं तशीच ठेवल्यात पण तिच्यासाठी सगळं केलं, जे नाही ते तिच्यासाठी केलं आम्ही. वरून ती म्हणती तू जन्म देताच आमच्यासाठी मेलेली, मग आज जन्मदाताच आई जर लगेच मेली असती तर तिला एवढं शिक्षण केलं असतं का? बँकेमध्ये लावायचं, याच्यासाठी पैसा भरायचा, हे कुठून आलं? सगळं आम्ही मोलमजुरी करून करत होतो. आमच्या गावामध्ये 6 महिन्याच्या पुढं पाणी सुद्धा पुरत नाही. आम्ही काय करायचं? ओतपूरला जाऊन इकडे जाऊन कामं करायचं. इकून तिकून कर्जावर आम्ही JCB घेतला, त्याच्यावर हप्ता फेडून का ना आम्ही पोरांचं शिक्षणासाठी कसंही करत होतो कर्ज करून. आम्ही दुसरं काहीच केलेलं नाही. आम्ही कोणाचं घेतलंय का, कुणाचं बुडावलंय का, कुणाला काय केलंय असं काहीच नाही. त्याच्यामुळं आम्हाला लोक असं बोलतायत आणि एवढं मारतायत तरी आम्हाला कुणीही सोडवायला आलेलं नाही. याचं सगळं तुम्ही हे करून आम्हाला न्याय द्या. मी बाहेर असताना घरी माझी मुलगी आली होती. माझ्या मंडळीनं मला फोन केला का माधुरी घरी आलेली, ती पेपर मागते. म्हणलं पेपर तर तिनं नेलेले, पेपर तर घरी नाही आहे. मग तिनं तिच्या आईला मारायचा प्रयत्न केल्यानंतर मग मी घरी आल्याच्या नंतर तिनं मला बघितलं, ती घरी आल्याच्या नंतर मग तिनं काय केलं, काय एक मावस भावाचा मुलगा होता त्याला घेऊन आली घरी. बाई म्हणलं तू ज्या दिवशी निघून गेली त्या दिवशी तुझं हे घर संपलं, तुझ्या मनाने तू केलं ना, तुझं तू शोध तिकडं, तुझं यायचं काय माझ्याकडे काय राईट नाही. मग तिला मी 2 झापडी मारल्या. 2 झापडी मारल्याच्या नंतर ती वरती मावस बहिणीच्या इथं निघून गेल्याच्या नंतर ती परत खाली आल्याच्या नंतर तिची आई, सासू, तिच्या नंदा, 2-4 नंदा होत्या, मावस मावळण होती. मग त्याने ती गेम केल्याच्या नंतर बाया पुढं आल्या. तिच्या आईला पहिलं मारल्यानंतर हे दारू पिऊन सगळे ना त्यांची गारगावला बैठक झाली होती. दारू पिऊन मग सगळं नियोजन अगोदरच कट झालं का आज याला मारायचं, असं नियोजन त्यांचं फिक्स झालं. आणि हे मला माहीत नाही, मी धंद्यावर बाहेर गेलो होतो. मी घरी आल्याच्या नंतर मी कपडे काढले बनेलो, बाहेर गेल्याच्या नंतर हे सगळे ना 30-40 लोक जण घरी आल्याच्या नंतर यांनी डायरेक्ट मारायला सुरुवात केली. तर मेन पहिला कारणीभूत राजाराम हांडे, विकास कोल्डे, बाबू हांडे, राजू सातपुते, भाऊसाहेब भोजने, रामदास भोजने, एवढे लोक आणि अजून बरीचशी लोक होती. इतरांची मला नावं सांगता येईन, हे बाहेर गावचे असल्यामुळं मला यांची नावं डिटेल सांगता येईन. मग यांनी घरी येऊन जास्ती मारहाण केली. तर मंडळीला उलटंपालटं करू मारलं. माझ्या डोक्यात काठ्या टाकल्या, खाली पाडू मारलं त्यांनी. आणि नंतर तुम्हाला काय उकडायचे ते उकडा, आम्ही पोलीस स्टेशनचा पहिलाच बंदोबस्त करून आलेलो, तुम्हाला कुठं जायचं तिकडं जा. तेवढं करूनही बी ते आमच्या अगोदर पोलीस स्टेशनला आमच्या अगोदर जाऊन बसले होते. पैसे दाबादाब केले. मग मला अखेरात पोलीस स्टेशनला थांबायची बारी आली. मग दुसऱ्या दिवशी सकाळचं मी घरी आलो तर यांची सगळं फेडिंग पहिलीच टाईट होती. का यांनी पहिलं नियोजन तो कट रचला होता का बा यांनी तशी पोर मागून नाही दिली
तर मग यांनी राजाराम हांडे पैसे घेऊन यांनी पोरगी मी पुण्याला शाळेला घातली होती, तिला 4 लाख रुपये खर्च केला होता. ती आता बँकेत बी जॉईंट झाली होती. बँकेत जॉईंट होऊनही बी तर राजाराम हांडे यांनी ते नियोजन कट रचला होता कशी पोरगी पळून न्यायची म्हणून. यांनी नियोजन पद्धतीत त्यांनी काम केलं. काम केल्याच्या नंतर राजाराम हांडे आणि विकास कोल्डे, राजू सातपुते, भाऊसाहेब बोधने, बाबू हांडे यांनी दारू पिऊन सगळ्यांनी मैफल केली. घरी येऊन मारहाण केली. घरात जेवढे कपडे लागता होते सगळे भांडीकुंडी सगळे दानादिन करून टाकली. दानादिन करूनही यांनी पोलीस स्टेशनला मी कंप्लेंट दिली, पण पोलिसांनी बी आज 2 दिवस झाले कुठल्या गोष्टीचं त्यांनी हे नाही केलं, विचारपूस नाही केली. आज पोतर मला माझ्या गावापोतर घरापोतर ते आलीसुद्धा नाही. यांनी पैसे दाबल्यामुळं त्या गोष्टीचा पोलिसांनी बी विचार केला नाही. मग आम्ही ही तक्रार न्यायची कुठं? तर सरकारचे लोक जर सामान्य शेतकऱ्यांपोतर जर पोचत नसतील तर मग आम्ही न्याय मागायचा कोणच्याकडं? आणि यांनी ही दखल घ्यावा अशी मी कळकळीची विनंती करतो. आमचीच पोर जाऊन आमच्यावरच आरोप होऊन आम्हालाच, आणि माझा एक छोटा मुलगा आहे त्याच्यावर मुलगी ती विनयभंगाची केस दाखल करती आणि त्या मुलांनी हातसुद्धा तिला लावला नाही. ह्या गोष्टीचा जर ती असं जर गैरफायदा घेत असेल तर त्याचा उपयोग नाही. एवढीच विनंती पोलीस स्टेशनला का यांनी कळकळीची विनंती का यांना 2 दिवसामध्ये उचललं पाहिजे एवढीच मी विनंती करतो. मुलगी आपली पळून जाऊन यांनी 30-40 लोक तिकडं दारू पिऊन इथं घरी त्यांना सुपारी देऊन घरी येऊन मारहाण करायचा प्रयत्न केला. आणि एवढं मारलं का आम्हाला बेदम मारलं. बेदम मारल्याच्या नंतर त्यांना सुपारी देऊन ते सगळी एवढे 30-40 लोक होती सगळ्यांनी युनियन करून कट करून इथल्या कोणालाच आजूबाजूच्या लोकांना त्यांच्यामध्ये येऊन नाही दिलं. का ते म्हणले तुमचा कोणत्या गोष्टीचा संबंध नाही, आम्ही आमचं बघू काय करायचं, आम्हाला मारायचं का काय करायचं, जीव मारायचं आम्ही आमचं ठरवू, तर तुम्ही कुणी मध्ये यायचं नाही. आमची गाडी फोडली. आधी त्यांनी जीव मारायची धमकी दिली. जिथं भेटन तिथं म्हणले याला आपण खल्लास करून टाकू. पण मी यांचा काय बांधारा काढला, माझीच मुलगी नेऊन यांनी माझ्यावरच आरोप केला, मलाच मारलं त्यांनी. हा न्याय न्यायचं कुठं? अशा मुली ना देवाने नाही दिलेल्या बऱ्या. फक्त आता एवढीच विनंती आहे पोलीस स्टेशनला का यांना 2 दिवसामध्ये उचललं पाहिजे. आणि यांनी काय केलं का सगळं दारू पिऊन सगळं घरी येऊन सगळं कामकाज हलवलं, सगळं मारहाण केली. घरात पैसे होते, पैसे नेले 2.25 लाख रुपये. तिचं मंगळसूत्र तोडून नेलं. घरामध्ये भांडी-कुंडी कपडे लाता सगळे बारी इकडे तिकडे दानादिन करून टाकली. आणि मग तिथून पुढं त्यांनी पाऊल उचलला. आमचे जे मोबाईल होते ते सगळे जप्त केले. आम्ही व्हिडिओ काढले होते ते सुद्धा जप्त केले. यांनी मोबाईलसुद्धा आमचे 3 मोबाईल घेऊन पळाले. आम्ही त्या दिवशी पोलीस स्टेशनला सांगितलं की माझा एक मोबाईल गाळ झालेला आहे. त्यांनी 2 मोबाईल नंतर दिले, दुसऱ्या दिवशी तिथे टाकून दिले. आणि एक मोबाईल त्याने तो किडनॅपच केला, ज्याच्यात मेन माझे कामधंद्याचे फाईलचे याचे त्याचे सगळे फोटो वगैरे होते. ते सुद्धा यांनी माझे मेन कामं मोबाईलमध्ये होते ते सुद्धा यांनी ते गाळ केले, सगळे डिलीट मारून टाकले. आता मी ते घ्यायचं कुठं? आज समजा मोबाईलमध्ये माझे समजा पैसे काही उधाऱ्या पाधाऱ्या धंद्या पाण्याचे ते सुद्धा यांनी डिलीट केलं. आता ते पैसे मी मागायचे कोणच्याकडे? घरचे तर पैसे नेलेच, पण हे पैसे मागायचे कोणच्याकडे? त्यांनी माझे मोबाईल सगळे डिलीट करून टाकले.